ओके. तर 2 दिवसामध्ये मी 2,000 कसे कमवले हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. एका क्लायंटला मी डिझाईन्स बनवून दिल्या काही आणि घरी बसल्या माझी मुलं सांभाळून ₹2,000 अर्न केले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप मी कशाप्रकारे डिझाइन केली ते आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर जणांची रिक्वायरमेंट होती, की मॅम तुमचं लाईव्ह वर्क शेअर करा. प्रिंट केलेल्या जे काही क्लायंटच्या डिझाईन्स असतात त्या शेअर करा. आम्हाला त्यामधून इन्स्पिरेशन मिळते, मोटिवेशन मिळतं. तर त्यासाठी आजची व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, तर सुरू करूया. बघा, ही समोर जी तुम्हाला दिसते ही क्लायंटने प्रोव्हाइड केलेलं आहे. हे काय आहे तर हे बिझनेस कार्ड म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आहे. आता हे युनिक स्किल अकॅडमी आणि युनिक होम इंटेरियर असे दोन त्यांच्या इन्स्टिट्यूट आहेत. त्यांना ते पाठपोट डिझाईन करून हवं होतं व्हिजिटिंग कार्ड आणि त्यांनी प्रिंट पण केलंय. बघू शकताय तुम्ही किती छान प्रकारे त्याची प्रिंट सुद्धा आलेली आहे. अशाच काही डिझाईन्स तुम्हाला दाखवते ज्या मी त्या 2000 मध्ये कव्हर केलेल्या आहेत. बघा, या प्रकारची डिझाईन्स आहेत. ह्या पॅम्पलेट्स डिझाईन आहे ज्या त्यांना एरियामध्ये वाटायच्या होत्या. ठीक आहे, ऑफर पोस्ट असतात ना त्या प्रकारे कुठले कोर्सेस ऑफर्ड करतात, कॉम्प्युटर IT इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, त्या प्रकारचे त्यांनी मला कोर्सेसचे डिटेल्स दिलेले होते. त्या हिशोबाने मी जे काय आहे डिझाईन केलेलं आहे. ओके, बघू शकता ही एक डिझाईन आहे. ही पण मी A4 साईजमध्ये केलेली आहे. प्रिंट क्वालिटी बघा किती उत्तम आलेली आहे. कोणी म्हणणार नाही की कॅनवामध्ये डिझाईन केलेलं आहे हे. ठीक आहे. आता हे हे काय आहे तर हे स्टिकर्स बनवायचे होते त्यांना छोटे-छोटे. आता गणपती चालू होते की नाही, तर मग प्रसाद वगैरे देतात, तर त्याच्यावर स्टिकर म्हणजे मार्केटिंगचा एक प्रकारच आहे हा. प्रसादाच्या बॉक्सवर त्यांना स्टिकर लावायचे होते एकदम छोटे साईजचे. तर हे त्यांना A4 डिझाइन करून आणि मग A4 पेपरवर ॲडजस्ट करून हवे होते, कारण ते A4 पेपरवरच प्रिंट करणार होते. A4 पेपर केवढा असतोय, तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. जो आपला झेरॉक्स पेपर असतो की नाही, तो A4 पेपर असतोय. ठीक आहे. त्यानंतर हे जे काय आहे टेक्स्ट कंटेंट, हे टेक्स्ट कंटेंटची एक त्यांना पोस्ट हवी होती, ही पण मी बनवून दिलेली आहे. याची पण क्लॅरिटी बघू शकताय तुम्ही किती छान प्रकारे आलेली आहे. यामध्ये त्यांच्या क्लासबद्दल माहिती, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, MSCIT म्हणजे काय, हे सगळे त्यांना टेक्स्ट कंटेंट हवा होता आणि खाली त्यांचं नाव आणि ॲड्रेस अशा प्रकारे त्यांना डिझाइन करून हवी होती आणि ही 2 दिवसामध्ये मी त्यांना सगळ्या डिझाइन करून दिलेल्या आहे. कारण की त्यांचं आता सध्या मार्केटिंग चालू आहे क्लासचं, तर त्यांना त्या सगळ्या पोस्ट अर्जंट होत्या. ओके. त्यानंतर जर यामध्ये बघाल ना, युनिक स्किल अकॅडमीचा हा छोटा लोगो आहे मराठीमधला. हा पण मीच डिझाइन केलेला आहे, बट खूप पहिले केलेला आहे, आता नाही केलेला आहे. पहिले करून दिलेला आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लोगो त्यांचे डिझाइन करून दिलेले होते. ओके. तर आता आपण जाऊया कॅनव्हाच्या स्क्रीनवर. बघा, इथे कॅनव्हाची स्क्रीन आहे. इथे लाईव्ह प्रूफ पण तुम्हाला दिसणार आहे. इथे डिझाईन्समध्ये मी बनवलेल्या डिझाईन्स इथे शो होणार आहे. आता आपण सगळ्यात पहिले बघूया ते म्हणजे व्हिजिटिंग कार्ड. ओके, व्हिजिटिंग कार्ड ओपन करते. बघा, व्हिजिटिंग कार्ड या प्रकारे डिझाइन केलेलं आहे. ओके, जर ह्या व्हिजिटिंग कार्डचं ट्युटोरियल पूर्ण हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण ट्युटोरियल आणूया. ठीक आहे. ह्या व्हिजिटिंग कार्डचं जर ट्युटोरियल हवं असेल तर आपण नक्की करूया. ओके, या प्रकारे बघा 2 पेज आहे. फर्स्ट युनिक होम डिझायनर आहे अँड सेकंड म्हणजे युनिक स्किल अकॅडमी आहे. त्यांच्या सर्व्हिसेस ज्या काही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिव्हिल मेकॅनिकलचे कोर्सेस घेतात त्या, इंटेरियर, ग्राफिक डिझाइन, बेसिक कॉम्प्युटर, सर्वे, कॉम्प्युटर कोर्सेस, हे सगळे कोर्सेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यांना ते सगळे व्हिजिटिंग कार्डवर अवेलेबल करून हवे होते. ठीक आहे. तर ते आपण ओव्हर सर्व्हिसेस करून त्यांना जे काही आहे डिझाईनमध्ये ॲड करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता याचं जर आपल्याला मॉकअप म्हणजे बघायचं असेल, हे कसं दिसणार आहे, ठीक आहे, प्रिंट झाल्यावर हे कसं दिसणार आहे, तर इथे बघा ऑप्शन असतोय प्रिंट विथ कॅनवा. प्रिंट विथ कॅनवामध्ये गेलात ना की खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, मी इथे खाली स्क्रोल करते. इथे तुम्हाला फ्रंट 1 आणि फ्रंट 2 दिसते आणि इथे स्क्रीनवर एक विंडो ओपन झाली आहे. इथे बघा फर्स्ट ऑप्शन दिसतोय सगळ्यांना 3D. ओके, फर्स्ट ऑप्शन दिसतोय 3D. तर त्या बॉक्सवर क्लिक केल्यावर बघा तुम्हाला 3D मध्ये दिसणार आहे पाठपोट, की कार्ड आपल्याला कसं दिसणार आहे. बघा, या प्रकारे आपल्याला म्हणजे आयडिया येते की जे कार्ड आपण बनवलंय ते प्रिंट झाल्यानंतर त्याचा लुक कसा दिसणार आहे. ठीक आहे, 3D मध्ये. त्यानंतर पुढे काही मॉकअप्स असतात जे तुम्ही क्लायंटला पाठवू शकता. ह्या काही टिप्स आहेत. तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर मी काही टिप्स देत असते व्हिडिओमध्ये माझ्या व्ह्युअर्ससाठी तसेच स्टुडंट्ससाठी.
असं जर तुम्ही फोटो स्निपिंग टूलने काढून क्लायंटला पाठवला ना, तर क्लायंट लवकर अट्रॅक्ट होतं आणि आपल्याला अजून ऑर्डर भेटण्याची शक्यता असते. तुम्ही क्लायंटला खुश करण्यासाठी असं पाठवू शकतात, की बघा तुमचं प्रिंट केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला डिझाइन जी काही आहे ती शो होणार आहे. ठीक आहे. हे आहे आपलं व्हिजिटिंग कार्ड. बघा इथे काही मॉकअप्स दिसताय असं या प्रकारे. इथे तुम्ही मॉकअप्स बघू शकतात. ठीक आहे. क्लोज करते. आता हे जे काही आहे व्हिजिटिंग कार्डची साईज तर ती कॅनवामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर क्रिएटवर क्लिक कराल, ओके, क्रिएटवर क्लिक कराल आणि इथे बिझनेस कार्ड असं सर्च कराल. ठीक आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला साईजेस अवेलेबल होतील. ओके. आणि अजून एक सांगायची होती गोष्ट, ती म्हणजे आपले ग्राफिकचे जे काही क्लास आहेत, ही जी बॅच आहे ती 4 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे. त्याचे ऍडमिशन जर आज उद्यामध्ये कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात, नाही तर नेक्स्ट मॅच पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल. ठीक आहे. ऑक्टोबरमध्ये नेक्स्ट फर्स्ट वीकमध्ये चालू होईल. त्याचे ऍडमिशन चालू झालेले आहेत. डेट लवकरच अनाऊन्स केली जाईल. कोणाला जर ऍडमिशन घ्यायला इंटरेस्टेड असाल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. देन सेकंड थिंग म्हणजे काही मी तुम्हाला पॅम्पलेट दाखवले होते. आता या व्हिजिटिंग कार्डचे चार्जेस किती घेतलेत मी, तर ₹500 व्हिजिटिंग कार्डचे चार्जेस 500 नॉर्मली घेऊ शकता. ओके. त्यानंतर मी ही A4 साईज मध्ये डिझाईन केलेली आहे, तो फोल्डर तुम्हाला शेअर करते. बघा या A4 साईज मध्ये मी फोल्डर्स केलेला आहे. यामध्ये सगळ्या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्या ओल्ड डिझाईन आहे इथून वरच्या. ठीक आहे. ही बघा, ही एक डिझाईन आहे जी आपण पहिले प्रिव्ह्यू मध्ये बघितलेली आहे. ठीक आहे. हे बघा इथे पुन्हा एकदा दाखवते. ही डिझाईन, ठीक आहे, ही वाली डिझाईन आहे जी आपण डिझाईन केलेली आहे. कुठल्या साईज मध्ये, A4 साईज मध्ये. ती पण साईज दाखवते. ठीक आहे. क्रिएट A4. ठीक आहे. कस्टम साईज मध्ये जर काहीही डिझाईन पॅम्पलेट असला तर क्लायंटशी कन्फर्म करून घ्यायचे की तुम्हाला कुठल्या साईज मध्ये डिझाईन करायची आहे. ठीक आहे. A4 मध्ये आता जर त्यांना उभा हवंय तर पोर्ट्रेट, आणि जर आडवा हवंय तर लँडस्केप. ठीक आहे. A4 लँडस्केप मी कुठली घेतली आहे, ही वाली डॉक्युमेंट पोर्ट्रेट. ओके. ही पण घेऊ शकता, डॉक्युमेंट A4 पोर्ट्रेट, डॉक्युमेंट पोर्ट्रेट, ह्या दोन्ही पैकी कुठलीही साईज तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. A4 साईजची जी काही आहे, हे क्लोज करते व्हिजिटिंग कार्ड. हे बघा. ठीक आहे. या प्रकारे डिझाईन केलेली आहे. आता याचे बघा जास्त डिझाईन्स असल्यामुळे मी काय केलंय, पाठपोट डिझाईन आहे त्यांची. बघा हा फर्स्ट पेज आहे. ओके. हा फर्स्ट पेज आहे आणि याच्या बॅकला त्यांना हे प्रिंट हवं होतं. आता यामध्ये बघू शकताय, हे बघा इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय लिहिलंय आणि यामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे टेक्स्ट वेगळे आहेत. ते पाठपोट प्रिंट केलेले आहेत त्यांनी, पुढून एक बाजू आणि मागून एक बाजू. ओके. तर याचे मी नॉर्मली ₹200 एका पेजचे घेते. ठीक आहे. ₹200 समजा एका पेजचे घेते. तर त्यांच्याकडून आपल्याला पॅकेज भेटले 2 डिझाईनचे, तर मग दोन्ही मिळून ₹300. पाठपोट असल्यावर आपण झेरॉक्स काढायला गेल्यावर कसं पाठपोट असल्यावर कमी पैसे असतात, त्या प्रकारे जर पाठपोट डिझाईन असली, सेम डिझाईन आहे फक्त टेक्स्ट वेगळा आहे, त्यामुळे कमी चार्जेस घेतलेले आहेत. ठीक आहे. या प्रकारचे पॅम्पलेट आहेत. याचे तुम्ही ₹200, ₹250 घेऊ शकतात. ओके. अशा ह्या सगळ्या डिझाईन्स मी त्यांना ₹2000 मध्ये बनवून दिल्यात. म्हणजे पॅम्पलेट डिझाईन 1000 इथपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत आहे. किती, 4, ह्या 4 डिझाईन आणि त्यानंतर आपला जो काही युनिक स्किल अकॅडमीचा स्टिकर, हा स्टिकर, ही याची जी काही साईज आहे ती मला त्यांनी दिलेली होती. स्टिकरची साईज काय आहे ती त्यांनी दिली. मग मी ती कस्टम साईजची, आपली प्रिव्हियस व्हिडिओ आहेच तसं कस्टम साईज मध्ये जाऊन ती जी काय मेजरमेंट आहे ते ऍड करून डिझाईन केली. त्यानंतर त्यांना A4 मध्ये ऍडजस्ट करून हवी होती डिझाईन, A4 मध्ये ऍडजस्ट करून हवी होती. तर A4 मध्ये ऍडजस्ट कशी करायची, आता समजा एखादी डिझाईन तुम्ही बनवली आणि क्लायंटने सांगितलं की A4 साईज मध्ये ऍडजस्ट करून द्या, तर A4 चा पेज ओपन करायचा. ओके. अपलोड मध्ये जाते. ठीक आहे. अपलोड मध्ये डिझाईन घेते अपलोडची. ओके. समजा आपण ही डिझाईन आहे. ओके. इथे ऍड करायचंय. आता आपल्याला एका पेजवर बघायच्या आहेत किती बसतायत. ठीक आहे. डुप्लिकेट करून या प्रकारे
ॲड करू शकतात. ठीक आहे, या प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. त्याला ग्रुप करा आणि डुप्लिकेट करा. ओके, A4 साईजवर त्यांना प्रिंट हवी आहे, त्यासाठी आपण जे काय आहे ती ॲडजस्टमेंट करत आहोत स्टिकरची. बघा या प्रकारे मग त्यांना ही फाईल पाठवली आणि ही पण एक ओरिजिनल फाईल पाठवली आणि मग त्यांनी तिकडे प्रिंट करून घेतले. प्रिंटचे इमेजेस पण शेअर, हे बघा या प्रकारे प्रिंट करून घेतलं. तर प्रिंट केल्यानंतर या प्रकारे क्लिअरिटी आलेली आहे. तर अशा प्रकारे मी 2 दिवसात त्यांना हे काम संपवून दिलं. सांगायचा हेतू हाच की काही लोक म्हणतात क्लायंट भेटतात का, यामध्ये करिअर आहे का. तर आपल्यावर आहे. आता समजा मला हा क्लायंट मिळाला आणि त्यांनी सांगितलं की मला 2 दिवसात हे काम करूनच हवंय, आणि जर मी त्याला म्हणते की नाही माझ्याकडनं नाही जमणार, 2 दिवसात एवढ्या सगळ्या डिझाईन कशा काय भेटणार, तर आपल्याला कशी काय अर्निंग होईल. तो क्लायंट सेकंड टाइम येईल का आपल्याकडे, तर नाही. तर हे जे काही क्लायंट आहे हे मला सगळ्यात पहिले जे आहे ते इकडनंच भेटले होते, सोशल मीडियावरूनच भेटलेले होते आणि सगळ्यात पहिले त्यांचा लोगो क्रिएट केला होता मी. तर त्या प्रत्येक वेळेला आता मग मलाच काम करायला देतात. तर कसं की कस्टमर, जे काही आपले कस्टमर आहे त्याच्यासोबत रिलेशनशिप, जे बॉन्डिंग असतं आपलं, ते परफेक्ट व्हायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची आजची टिप आहे. तुम्ही जो कस्टमर तुम्हाला मिळेल त्याच्यासोबत जे काही रिलेशन आहे, जे बॉन्डिंग आहे ते एकदम परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत आणि रेफरन्सने क्लायंट मिळतात. ग्राफिक डिझाईनमध्ये जर तुम्हाला तुमचं काम एखाद्याला आवडलं तर तो 10 जणांना रेफर करतो. सो व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. बाय.